आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तर रोज डब्याला काय द्यायचं हा मोठा प्रश्न असतो. पण त्याच डब्यामध्ये आपण पौष्टिक असं काहीतरी द्यायचं हा आपल्या सर्वांचा मेन हेतू असतो. तर आज आपण त्यासाठी पौष्टिक असे पराठे बघणार आहोत. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. तर इथं मी एक मोठं बीट आहे ते उकडून ह्याच्या अशा फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यासाठी आपल्याला इथं मी 2 मीडियम तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधनं बारीक पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे. इथं तुम्ही उकडून जर बीट वापरलं तर ते मिक्सरमध्ये अगदी छान असं बारीक स्मूथ तयार होतं. त्यामुळं इथं मी उकडून बीट वापरलेलं आहे. आता आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात मिरच्या कमी जास्त पण करू शकता. आपण मुलांना डब्यात देणार आहोत, त्यामुळे मिरच्या आपण मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं बघू शकता हे इथं अशी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण कणिक मळायला घेऊया. आता इथं एका बाउलमध्ये इथं मी 2 कप हे गव्हाचं पीठ घेणार आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे बटाटे खुसखुशीत होण्यासाठी इथं मोठा चमचा मी बेसन वापरलेलं आहे. 1 चमचा धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा इथं काळी मिरी पावडर वापरलेली आहे. तीळ आहे 1 चमचा, पाव चमचा हळद घातलेली आहे. हिंग घालायचं आहे. कोथिंबीर घातलेली आहे. आणि यात आता आपण बीटाची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे. आता सर्वप्रथम आपण पाणी न घालता हे सर्व मिक्स करून घेऊया, कारण आता हे बीटाची पेस्ट तयार केलेली आहे त्यामुळे ह्याच्यात मॉइश्चर आहेच. त्यामुळे आपण पहिल्यांदा हे नुसतं सर्व एकत्र करून घेऊया. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ह्याच्यात कणकेत घालून ते मिक्स करून घेणार आहे. इथं मस्त अशी आपण नेहमी जशी कणिक मळून घेतो तशीच इथं कणिक मळून घेतलेली आहे. जास्त घट्ट किंवा सैलसर नाही, मीडियम अशी कणिक मळून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावून परत एकदा छान अशी ही कणिक मळून घ्यायची आहे. अगदी पौष्टिक असे पराठे तयार होतात आणि खूप वेळ हे मऊसूत राहतात. मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत तर डब्यामध्ये हे तुम्ही अगदी करू शकता. आता हे झाकण ठेवून आपण एकदम 5 मिनिटच फक्त ह्याला रेस्ट करायला ठेवायचे आहेत. 5 मिनिटानंतर एक छोटासा गोळा घेतलेला आहे. आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तुम्ही नेहमी जसे पराठे लाटता तसे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. आता इथं मी चपातीला आपण कशी घडी घालून घेतो त्याप्रमाणे इथं मी घडी घालून घेतलेली आहे. म्हणजे हे पराठे अगदी छान असे मऊ लुसलुशीत आणि पदर ह्याला सुटतात छानपैकी. तुम्ही मुलांना ह्या कुठल्याही आकाराचे हे पराठे लाटून देऊ शकता. तसंही मुलं बीट खायला अजिबात हे करत नाहीत, तर असे ह्या कलरफुल असे पराठे नक्की मुलांना आवडतील. आता इथं छान अशी ही पराठा लाटून झालेला आहे. आता तव्याला दोन्ही बाजूनं आपल्याला एकदम खमंग असं शेकून घ्यायचं आहे. एक बाजू पूर्ण शेकून झाल्यानंतर मगच ह्याला आपण तेल किंवा तूप लावायचं आहे. पहिल्यांदाच आपण तेल लावायचं नाही आहे. आता इथं छान अशी एक बाजू खरपूस झाल्यानंतर मग मी ह्याला तेल लावलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी तूपसुद्धा लावू शकता. इथं बघू शकता कसला मस्त असा टम्म फुगले गेलेला आहे. खायला पण खूप छान लागतात. इथं दोन्ही बाजूनं मस्त असा खमंग भाजून झालेला आहे. इथं बघू शकता मस्त असे पराठे तयार झालेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे झालेले आहेत. तुम्ही मुलांच्या डब्याला नक्की द्या. हे दह्यासोबत किंवा टोमॅटोच्या केचपसोबत तुम्ही दिला तरी पण चालेल. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.